नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आतापासून सर्व जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे. त्यामधील ही महत्वाची जाहिरात आदिवासी विभाग भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 416 पदांचा समावेश आहे. याची पात्रता काय असणार आहे, याचं वेतन, याचा अभ्यासक्रम, ही परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस काय बीपीएस एक्झाम कधी होणार आहे, चालू कधी असणार आहे, ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत आणि कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, तर ही संपूर्ण माहिती या जाहिरातीची दिली जाणार आहे. आता नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून येईल. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त आजपासून ऑफर चालू झालेली आहे. यामध्ये सर्व सरळ सेवा भरती असतील, ग्रामसेवक, कृषी सेवक, टीईटी, टेट, अंगणवाडी सुपरवायझर असेल, तलाठी भरती, त्यानंतर नगर परिषद मधील कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी, यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला 50% ऑफर मध्ये जॉईन करता येणार आहे. सर्व आणि तांत्रिक विषयासहित बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे. तर तुम्ही किंवा ऍपच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. यामध्ये पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला सर्व विषयाच्या दिल्या जाणार आहेत. तर आपल्याला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, आपण या ठिकाणी माहिती दिलीच होती. आदिवासी विभागामध्ये पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. दिनांक एकदा बघून घ्यायचा आहे, 27 एप्रिल 2026. नुकतीच वेबसाईटला आलेली जाहिरात आहे. आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक, आदिवासी विकास भवन, महिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक. ओके, या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. सरळ सेवा भरती 2026. यामध्ये डिटेलमध्ये बघूया आपण. आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प 29 यांचे अधीनस्थ आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गट संवर्गातील जाहिरात शासनपत्र क्रमांक 2/12/2015 नुसार प्राप्त सरळ सेवेच्या कोट्यातील 100% जागा भरण्यास मान्यतेनुसार खालील नमूद केलेल्या रिक्त पदाकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर एक्झाम कोण घेणार आहे? आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर कधीपासून फॉर्म सुरू झालाय, परीक्षेचं वेळापत्रक बघा. 27/4/2026 म्हणजे आजपासूनच हे फॉर्म सुरू झालेले आहेत. कधीपासून? 2 वाजतापासून. ओके, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक त्यांच्या या संकेतस्थळावरती http://tribal.maharashtra.government.in वरती कळवलं जाणार आहे. आणि याच्या ऑनलाईन पद्धतीचा अंतिम दिनांक 18 मे 2026 रात्री किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत असणार आहे. या जाहिरातीची लिंक आपण टेलिग्राम चॅनलला देणार आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तुम्हाला या ऑनलाईन फॉर्मची लिंक आदिवासी विकास भरतीची तुम्हाला प्राप्त होणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे या वेबसाईटला तुम्ही प्रसिद्ध वेबसाईटवरती असणार आहे. वेळोवेळी या ठिकाणी उमेदवारांनी साईडला भेट द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे याचा प्रत्येक ठिकाणी वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600. ओके, अहिल्यानगर मधील एकूण 15 जागा आहेत. प्रत्येक कॅटेगरीच्या जागा आहेत. त्यानंतर जिल्हा धुळेच्या 29 जागा आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आहेत. शेवटपर्यंत बघा. त्यानंतर मी पात्रता, शैक्षणिक अर्हता सुद्धा सांगणार आहे. दुसरं काय लागणार आहे का, अभ्यासक्रम काय आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण. त्यानंतर या जागा नंदुरबारच्या आहेत 30 जागा. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या आपण या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. नाशिकच्या 34 जागा आहेत. त्यानंतर पुढे नंदुरबार 23, नाशिक 42 दुसरा प्रकल्प आहे. त्यानंतर पुढे जळगावच्या 9 जागा आहेत. प्रत्येक कॅटेगरीकरिता जागा असतील. त्यानंतर पुण्याच्या 26 जागा आहेत. 416 मध्ये कोणाकोणाचं डिस्ट्रीब्युशन आहे. ठाणे जिल्ह्याचे 19, त्यानंतर रायगडच्या 11 जागा आहेत. त्यानंतर पालघर 17, पालघर नंतर पालघरच्या 2 टप्प्यामध्ये 24 आणि 17 जागा. त्यानंतर सोलापूरच्या 5 आहेत. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या 12. अशा एकंदरीत सर्व जिल्ह्याच्या जागा आहेत. तिची आपण पीडीएफ सुद्धा टेलिग्राम चॅनलला देणार आहोत. नांदेडच्या आहेत. ओके, प्रत्येक 36 जिल्ह्याच्या या जागा असणार आहे. चंद्रपूर वगैरे सर्व. तर यामध्ये अभ्यासक्रम काय आहे एकदा बघून घ्यायचा आहे. 4 विषय आहेत. मराठी,
इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी 50-50 प्रश्न असणार आहे. प्रत्येकी 200 प्रश्न आणि 120 मिनिटाचा कालावधी म्हणजे 2 तासाचा कालावधी असणार आहे. अमागास शुल्क ओपन करिता 1000 आणि कॅटेगरी करिता 900 रुपये 10% वाढ आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागणार नाही, आकारले जाणार नाही आणि परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असेल. त्यानंतर याची पात्रता फॉर्म आजपासून सुरू झालेला 18 मे 2026 पर्यंत तुम्हाला भरायचे आहेत. शैक्षणिक अर्हता सगळे समजून घ्यायचे. आपण आता परीक्षा अर्ज कसा करायचा आहे, त्याच्यानंतर सेकंड इयरला आपण कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पहिल्यांदा याची शैक्षणिक अर्हता बघूया, कागदपत्रे वगैरे. अगोदर कागदपत्रे चेक करायचे आहेत किंवा नाही, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायला 1 महिन्याचा कालावधी आहे. ओके, गडबड वगैरे करायची नाहीये या ठिकाणी. सेकंड फक्त यामध्ये नमूद केलेलं आहे. जिल्ह्याची जागा आपण बघितल्या दाहरता अर्जातील. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे स्कॅन करायचे आहेत. स्कॅनिंगचं पुढच्या याच्यामध्ये आपण बनवूया. ऑनलाईन पेमेंटच फक्त ग्राह्य धरलं जाणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, या ठिकाणी दिलेला आहे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव, तर बघून घ्यायचा आहे. शैक्षणिक अर्हता दिलेली वेतन श्रेणी S1 नुसार 15,000 ते 47,600. हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजे SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण, फक्त 10वी वरती या जागा आहेत. ओके, 10वी वरती ह्या जागा भरल्या जाणार आहेत. तर 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सर्वांना हे चान्स आहे सरकारी नोकरीचा. याच्यामध्ये बघा, अनाथ प्रवर्गाकरिता 43 वर्ष वयोमर्यादा आहे. अंशकालीन उमेदवार 55, माजी सैनिकाकरिता 45 वर्ष वयोमर्यादा आहे. बाकी 18 ते 38 ओपन आणि खुला प्रवर्ग 18 ते 43, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43. ओके, इथे त्यांनी दिलेलं आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे दिनांक 25 एप्रिल 2016च्या तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातील किमान वय 18 असावे आणि कमाल 38 आणि बाकी सामान्य प्रशासन विभागाच्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत 18 आणि जास्तीत जास्त 43 त्याच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर याची आपल्याकडे 10वीच्या बेसवरती या आदिवासी विकास विभागाअंतर्गत जागा निघालेल्या आहेत. याची सरळसेवेची बॅच 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या धर्तीवरती ज्या जागा निघतात त्याचे सरळसेवेमध्ये आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. सर्व विषयासहित असेल. PYQ MCQचा सराव दर महिन्याला झूम मीटिंग असेल. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक शिकवण्याकरिता लाईव्ह लेक्चर दिवसभरामध्ये असतील. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा, लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात. तसेच आपण PDF नोट्स सुद्धा आपण देणार आहोत. तुम्हाला याच्या झेरॉक्स सुद्धा करता येतील, म्हणजे कोणतेही बुक विकत घेण्याची आवश्यकता नाही. तर हे बॅच जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. असेच नवीन नवीन अपडेट एक्झाम रिलेटेड तुम्हाला मिळणार आहेत. आजचा शुभ दिवस आहे. आजपासून सगळ्या जाहिराती चालू झालेल्या आहेत एका विभागाच्या यायला. तर आदिवासी विभाग भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झाली. याच्या आजपासून ऑनलाईन फॉर्म वेळ आहे 1 महिन्याचा. निवांत तुम्ही फॉर्म भरा, अगोदर डॉक्युमेंट चेक करा आहेत किंवा नाही. जर काही अडचण असेल तर नक्की कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे नंबर दिलेल्या नंबरवरती. आणि या फॉर्म भरण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. इथं सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. ओके, थँक्यू.